नमस्कार. काँग्रेसच्या नाराज 27 आमदारांनी पक्षांच्या प्रमुख सोनिया गांधींची भेट घेतली आणि आपलं म्हणणं त्यांच्या समोर मांडलं. महाराष्ट्रातली ही 27 आमदार सोनिया गांधींना भेटून काय बोलली हा सगळ्यांच्याच मनामध्ये प्रश्न आहे. 27 आमदारांनी एकत्रितपणे राज्यातल्या 5 मंत्र्यांच्या विरोधामध्ये तक्रार केलेली आहे आणि ही तक्रार काय आहे हेच आपण नीट समजून घेणार आहोत. खरं तर काँग्रेसच्या आमदारांच्या मध्ये अनेकांना मंत्रिपद मिळावी अशी इच्छा आहे. खरं तर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होण्याच्या इच्छा अनेकांच्या मनामध्ये आहेत. ते संख्याबळ गाठता येईल की नाही हा भाग वेगळा, पण अनेकांना वाटतं की मुख्यमंत्री मी होऊ शकतो. आता या काँग्रेसच्या आमदारांनी आधीच सत्तेतला वाटा कमी झालाय आणि त्यातही पुन्हा कार्यकर्त्यांच्या वाट्याला काही येत नाहीये, आमदारांच्या वाट्याला काही येत नाहीये असा सूर आळवला आहे. सत्तेत राहायचं नाही असं कोणीही म्हणत नाहीये. उलट सत्तेत जी माणसं बसवली त्यांच्यापेक्षा अन्य कोणाला बसवा असा सूर काँग्रेसमध्ये आहे. काँग्रेसमध्ये कसं असतं बघा की सत्ता तर हवी आहे पण तिथे मी असलं पाहिजे अशी प्रत्येकाची धारणा असते आणि यातूनच काँग्रेसचा खरा घोळ झालाय. चला आपण मूळ विषयावर जाऊया की 27 आमदारांनी कोणकोणत्या 5 मंत्र्यांच्या विरोधामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. संपूर्ण मंत्र्यांच्या विरोधातल्या या तक्रारी नाही आहेत, तर फक्त 5 मंत्र्यांच्या विरोधातल्या तक्रारी आहेत. आणि ही यादी बघितल्यावर या 27 आमदारांच्या वरती नाना पटोले यांचं वर्चस्व आहे हे लक्षात येतं. सगळ्यात पहिल्यांदा आमदारांचा रोष होता तो बाळासाहेब थोरात यांच्यावरती. बाळासाहेब थोरात हे विधिमंडळाचे नेते आहेत, गटनेते आहेत काँग्रेसचे. म्हणजे एकूणच आमदारांचा जो विधिमंडळातला गट असतो त्याचं प्रमुख पद बाळासाहेब थोरातांच्याकडे आहे. त्यामुळं 3 पक्षाच्या सरकारमध्ये नेहमी बाळासाहेब थोरातांचं वजन मोठं असतं, कारण उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात असे 3 नेते पक्षाचे, विधिमंडळ गटाचे 3 नेते सरकारमध्ये आहेत. बाळासाहेब थोरातांच्या बाबत आमदारांचं असं म्हणणं आहे की ते मंत्री आहेत त्यासोबत ते विधिमंडळाचे गटनेते देखील आहेत, पण गटनेते म्हणून त्यांनी एकही मीटिंग विधिमंडळाच्या सदस्यांची बोलवलेली नाही. खरं तर विधिमंडळात काँग्रेसचे जे काही उरले सुरले सदस्य आहेत त्यांना एकत्रित बसवून सरकारकडून काय काय अपेक्षा आहेत, आमदारांच्या काय अपेक्षा आहेत, सामान्य कार्यकर्त्यांच्या काय अपेक्षा आहेत याबाबतची चाचपणी बाळासाहेबांनी करणं आवश्यक होतं. 2.5 वर्ष झाली सरकार सत्तेवर येऊन, पण बाळासाहेबांनी विधिमंडळाची एकही बैठक अजून घेतलेली नाही. आणि हाच रोष आमदारांचा बाळासाहेब थोरात यांच्यावरती आहे की ते विधिमंडळातल्या आमदारांना फारसे विश्वासात घेत नाहीत गटनेते म्हणून, आणि हा गंभीर आरोप आहे. याच आरोपामुळे बाळासाहेबांचं पद धोक्यात येईल की काय अशी शक्यता वाटत आहे. पुढे दुसरे मंत्री आहेत नितीन राऊत, जे ऊर्जा मंत्री आहेत. नितीन राऊतांच्या एकूणच कारभार हा आपापल्या पुरता, नागपूर पुरता मर्यादित असा दिसतोय. त्यांच्या एकूणच पक्षाच्या वाढीसाठी काही उपयोग होईल असं काही नितीन राऊत यांच्याकडून होत नाहीये. आणि सगळ्यात मोठा आक्षेप नितीन राऊत यांच्यावरती हा आहे की वीज विभागाचा कारभार चालवताना कनेक्शन्स कट करण्यासाठीची जी मोहीम महावितरणकडून राबविण्यात आली होती त्या मोहिमेमुळे लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. खास करून शेतकरी आणि घरगुती वापराच्या अनेक लोकांचे कनेक्शन्स कट करण्यात आलेत आणि ती नाराजी नितीन राऊतांच्या विरोधात दिसते आहे, पर्यायाने काँग्रेसच्या विरोधात दिसते आहे आणि तशीच नाराजी सरकारच्या विरोधात दिसते आहे. काँग्रेसचं उद्या नुकसान झालं तर त्यातला महत्त्वाचा मुद्दा वीज असेल आणि त्याला नितीन राऊत यांची ही सगळी धोरणं कारणीभूत असतील असंही 27 आमदारांनी सोनिया गांधींच्या कानावर घातलेलं आहे. तिसरे यातले जे मंत्री आहेत ते आहेत अमित विलासराव देशमुख. त्यांचं पूर्ण नाव असंच घ्यावं लागतं, जे त्यांचं अमित देशमुख असं नाव नाही आहे, अमित विलासराव देशमुख असंच नाव घ्यावं लागतं. तर ते तिसरे मंत्री आहेत अमित विलासराव देशमुख. यांच्याकडं खाती उत्तम आहेत, सांस्कृतिक आहे, वैद्यकीय शिक्षण आहे. या वैद्यकीय शिक्षण खातं असल्याचा अनेकांना दर्प पण आहे. कसा करेक्ट कार्यक्रम केला त्यांचे बंधू देखील जाहीरपणे माध्यमातून सांगत असतात. या अमित देशमुखांना राजेशाही थाटात वावरायची सवय आहे असा आरोप आहे. असा माझा आरोप नाही आहे, असा आमदारांचा आरोप आहे. अमित देशमुखांच्या प्रोसेस इतक्या लंब्या चौड्या आहेत, लांब लचक आहेत
की त्या प्रोसेसमधून अमित देशमुखांच्या पर्यंत पोहोचणंच कठीण होतं. मी कधी कधी योगायोगानं म्हणत असतो की अमित देशमुखांच्या किल्ल्याचं नाव म्हणजे घराचं नाव देखील ज्या किल्ल्याचं मिळालं आहे तो आहे जलदुर्ग मुरुड जंजिरा, आणि तो समुद्रात आतमध्ये असतो, बेट असतं, ते बेट आहे ते. तसे अमित देशमुख देखील काँग्रेस पक्षातलं एक बेट बनले आहेत. त्यांच्यापर्यंत पोचता येणंच खूप कठीण काम आहे. अमित देशमुखांना बोलणं, भेटणं या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांसाठी कठीण झालेल्या आहेत. त्यामुळं कार्यकर्ता भेटेल, काही काम सांगेल आणि ते होईल अशी शक्यताच राहत नाही. जेव्हा आम्ही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी बोलत असतो तेव्हा लक्षात असं येतं की एखादा माणूस तिथे गेला असेल तर तो गेल्यावर त्याला गुड, व्हेरी गुड, झालं पाहिजे, केलं पाहिजे अशा स्वरूपाची उत्तरं मिळतात. ओके, गो अहेड असंही उत्तर मिळतं. आणि त्यानंतर मात्र अधिकाऱ्यांना सांगितलं जातं, लेट यू नो, मी तुम्हाला नंतर कळवतो याबाबत काय करायचं आहे ते. आणि ते नंतर कळवतो हे कळवतोच्या पातळीवर किंवा कळवलंच्या पातळीवर कधीच येत नाही आणि कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. अगदी लातूर जिल्ह्यात सुद्धा जे जे अडचणीचे ठरू शकतील अशा काँग्रेसच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या संस्थांना मंजुरी देण्याचं काम सुद्धा होत नाही आहे. म्हणजे अगदी फिजिओथेरपीचं कॉलेज असेल, नर्सिंग कॉलेज असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टींची मान्यता देण्याची प्रक्रिया देखील होत नाही आहे. ही कार्यकर्त्यांची खंत आहे आणि हीच खंत 27 आमदारांनी सोनिया गांधींच्याजवळ बोलून दाखवली. अमित देशमुखांचा विषय आला की जरा जास्तीची माहिती द्यावी वाटते, कारण ते राजपुत्र आहेत. बाकीच्यांचं कसं आहे, बाळासाहेब थोरात बिरात ही सगळी मंडळी आपलं कर्तृत्व काहीतरी दाखवून आली. हे विलासरावांच्या पुण्याईवर मोठे होत असलेले नेते, त्यामुळे त्यांच्याविषयी जरा जास्त माहिती सांगावी वाटते. बघा, अमित देशमुख काय करतात, आजूबाजूची सगळी साखर कारखाने आपल्याकडे घेतात भाडेतत्वावर, विकत अशा स्वरूपामध्ये, आणि सांगतात की मांजरा परिवारात सहभागी झाले. मांजरा हा सहकारातला परिवार आहे, तर 21 शुगर हा खाजगी साखर परिवार आहे. अमित देशमुख आपल्या खाजगी साखर कारखान्याचं महत्त्व आता वाढवत आहेत. मांजरा हळूहळू कमी होतोय. मांजरा बंद करण्याची प्रक्रिया सुरू होतीये. मांजराला वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट केले जात आहेत आणि त्यातून मांजरा हा सर्वात चांगला चालणारा कारखाना बंद करून प्रायव्हेट 21 शुगर हा चालवण्याची प्रक्रिया लातूरमध्ये सुरू आहे. या अमित देशमुखांनी कारखाने कुणाकुणाचे चालवायला घेतलेत ते बघा. नळेगाव सहकारी साखर कारखाना जो शिवराज पाटील चाकूरकरांच्या समर्थकांनी स्थापन केला होता, शिवराज पाटील चाकूरकर त्याच्यामध्ये मुख्य प्रवर्तक होते, त्या कारखान्याला बंद पाडणारे कोण आहेत? बंद पाडल्यावर त्याला अर्थसहाय्य मिळू नये यासाठी प्रयत्न करणारे कोण आहेत? म्हणजे फार छान उत्तर असतं की 15-16 वर्ष कारखाना बंद होता, आम्ही घेतल्यानं काय फरक पडला, पण 15-16 वर्ष बंद का राहिला याच्या कारणांची मीमांसा कोणी करत नाही. आणि ते बंद राहण्याचं कारण आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून योग्य प्रमाणात फायनान्स न होणे. त्या वेळेला झालं असतं तर कदाचित कारखाना जगला असता. चाकूरकरांच्या डोळ्यात धुळफेक करत अमित देशमुखांनी तो कारखाना चालवायला घेतला आहे. इथेही चाकूरकरांना संपवून अमित देशमुख प्रमुख झालेत. त्याचंही कारण असं आहे की 21 शुगरचा मॅक्झिमम एरिया हा नळेगावच्या एरियामध्ये आहे. नळेगाव दुसऱ्या कोणी चालवला असता तर 21ला फरक पडला असता, म्हणून तो दुसऱ्या कोणी चालवू नये, आपणच घ्यावा, ही अमित देशमुखांची साधी सरळ भूमिका. दुसरं आहे शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना अंबुलगा. हा कारखाना देखील अमित देशमुखांनीच चालवायला घेतला आहे. म्हणजे अगोदरच प्रियदर्शिनी उदगीरचा, 21 लातूरचा, मांजरा लातूरचा, रेणा, जागृती किंवा मारुती महाराज सहकारी साखर कारखाना औसा अशी सगळी कारखाने देशमुखांच्या ताब्यात असताना आता नव्यानं शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना देखील ताब्यात घेतलाय. इथेही काँग्रेसच्याच नेत्यांची माती करत त्यांच्या हातातला कारखाना हिसकावून घेऊन अमित देशमुखांनी तो चालवायला घेतलाय. योगायोगाची गोष्ट अशी की केजच्या रजनी पाटलांच्या हातामध्ये असलेल्या साखर कारखान्याची लिलावातली बोली अमित देशमुखांनी लावलेली होती, पण रजनी पाटलांनी वरच्या पातळीवरून यंत्रणा फिरवून अमित देशमुखांना माघार घ्यायला लावली. इथेही काँग्रेसच्याच बोकांडी अमित देशमुख बसणार होते. अमित देशमुखांच्या या वृत्तीचाच 27 आमदारांनी विरोध केला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हेही उपयोगाचे नाहीत. यातले चौथ्या मंत्री आहेत वर्षा गायकवाड. वर्षा गायकवाड ही फक्त आपल्या जवळच्या मुंबईच्या आजूबाजूच्या मतदारसंघातल्याच माणसांची कामं करतात, बाकीच्यांना बोलत नाहीत. हा प्रश्न आहे. शिक्षण हा विभाग वर्षा गायकवाड यांच्याकडे आहे. अत्यंत छोटी सगळ्या शिक्षण संस्था या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातामध्ये पूर्वापारपासून आहेत.
म्हणजे शिक्षण विभाग हा काँग्रेसचं सगळ्यात मोठं अस्त्र आहे, जसं राष्ट्रवादीचं पण आहे. पण वर्षा गायकवाड सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिक्षण संस्थांना किंवा आमदारांच्या शिक्षण संस्थांना फारसं महत्त्व देत नाहीत, बघत नाहीत, कामं करत नाहीत, केली तर आपल्याच जवळच्या माणसांची करतात, असाही या आमदारांचा आक्षेप सोनिया गांधींच्या जवळ दिसतो आहे. आणि 5वे मंत्री आहेत विजय वडेट्टीवार. या विजय वडेट्टीवारांच्या मध्ये एक बाब अशी झाली आहे की विजय वडेट्टीवारांना आपण ओबीसी असल्यामुळं मुख्यमंत्रीच व्हावं वाटतं त्यांना, किंवा 3 पक्षामधलं जे काही सर्वोच्च स्थान असेल ते विजय वडेट्टीवारांनाच मिळावं अशी त्यांची इच्छा आहे. म्हणजे त्यांनी बोलून पण दाखवलं होतं की मी ओबीसी असल्यामुळं मला चांगलं खातं मिळू शकलं नाही, मला हे असलं खातं मिळालं. तर विजय वडेट्टीवार हे गटबाजी करण्यामध्ये अग्रेसर आहेत. 2-4 आमदारांचा गट आपल्याकडे घेतील, बसतील, चर्चा करतील, त्यांना वेगळं काहीतरी बोलायला लावतील, त्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडतायत. या अशा तक्रारी 27 आमदारांनी मिळून सोनिया गांधींच्याकडं केलेल्या आहेत. आता या आमदारांना केलेल्या तक्रारीमुळं मंत्रिमंडळात बदल व्हावा अशी चर्चा सुरू असतानाच शरद पवारांनी मंत्रिमंडळात बदल होणार नाही असं स्पष्टपणे सांगून टाकलं. अक्षरशः काँग्रेसच्या आमदारांच्या इच्छेला शरद पवारांनी फाट्यावर मारलेला आहे. आणि त्याच दिवशी ही भावना व्यक्त केली आहे ज्या दिवशी 27 आमदार सोनिया गांधींना भेटायला गेले होते. त्यासोबत पवारांनी आपण आणि शिवसेना सोबत असल्याचं सांगितलं. त्यांनी तिथेही काँग्रेसला फाट्यावर मारलंय. एकीकडं शरद पवार काँग्रेसच्या खच्चीकरणाचा प्रयत्न करतायत आणि दुसरीकडं काँग्रेसचे हे 5 मंत्री आपल्याच आमदारांना बळ देत नाहीत. म्हणूनच काँग्रेसच्या आमदारांची अवस्था वाईट झाली आहे आणि तेच रडगाणं गाण्यासाठी ते सोनिया गांधींच्याकडे गेले होते. एक गोष्ट नक्की आहे, हे सरकार काँग्रेसच्या इच्छेवर टिकून आहे. काँग्रेसची इच्छा बदलणार नाही, कारण आता राजस्थान आणि छत्तीसगड ही 2च पूर्ण सत्तेची राज्य उरली आहेत. त्यामुळं आणखी एक आपला सोर्स बंद करून काँग्रेस मूर्खपणा करणार नाही. अगं म्हशी मला कुठं नेशी म्हणत म्हशीच्या शेपटीला धरून काँग्रेस राहील एवढं नक्की आहे. पण भविष्यातल्या राजकारणाचा विचार करून काँग्रेसमधल्याच नेतृत्वाची एक पिढी जी पुढची 30-40 वर्ष राजकारणात राहणार आहे, तिच्यासाठी मात्र ही अस्वस्थता आहे. आणि ही अस्वस्थता काँग्रेसनं लक्षात घेतली नाही तर काँग्रेसचे 27 आमदार गेलेत आणि त्यात फूट पडल्याशिवाय राहणार नाही, हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि हाच मोठा धोका काँग्रेससाठी आहे. नमस्कार.